गायली कोणामुळे गायली? माझ्या बापामुळं. ज्या बापानं संविधान लिहिलं आणि ते केवळ आपल्यासाठी नाही लिहिलं तर या स्वतंत्र भारताच्या प्रत्येक नागरिकासाठी लिहिलं. आणि त्यांचा लग्नाचा सोहळा या माझ्या भायखळ्यामध्ये झाला याच्यासारखं अभिमानास्पद कुठली गोष्टच माझ्यासाठी नाही आहे. मला खूप बरं वाटतं की 2015 ना 15पासून हे लग्न हे लोक इथं लावत आहेत आणि त्याला स्वरूप खरंच लग्नाचं यायला लागलेलं आहे. मला असं वाटतं भगवान भाऊ कुठे गेले? भगवान भाऊ, मला काय वाटतं आपण यांना हे बिचारे तिथून एवढ्या लांबून येतात आणि त्यांना 2-2 मिनटं गायला पण एक कडवं गा एक मुखडा गा असं होतं. तर कधीतरी आपण आहे ना 4 एप्रिलच्या ऐवजी कुठल्या तरी दिवशी बाबांच्या लग्नाचा रमाईच्या आणि बाबांच्या लग्नासाठी फक्त दिवसभर या लोकांचाच प्रोग्राम ठेवायचा की ज्याला जितकं गाणं गायचं तितकं त्यांनी गा, पण म्हणजे लिमिटमध्ये. चक्कर लोकांना येईपर्यंत नाही. कारण हे सारखे सांगतात 5 वर्ष 5 वर्ष. हो काय 5 वर्ष? आम्हाला पण थांबावं लागतं की 5 वर्ष पुढची निवडणूक येईपर्यंत. मग म्हणून तुम्हाला सांगते, मला खरंच खूप खूप आनंद होतो इथे या समारंभाला. माझे बंधू सगळे, माझी धम्म भगिनी सगळ्या इतक्या आनंदाने येतात. एक तर तुम्हाला गंमत दाखवू, तुम्हाला इथे मी बाबासाहेब आंबेडकर दाखवते. या, हे खरं तर काका आहेत माझे, मावशीचे मिस्टर. पण बघा यांना बघितल्यावर तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर दिसतात की नाही? दिसतात की नाही? सो त्यांच्यात दिसतात पण आपल्या नसा नसामध्ये वसतात. आणि रमाईचा त्याग, तुम्ही बरोबर म्हणालात, रमाईसारखी दुसरी कोण होणार नाही. पण प्रयत्न करतोय ना आम्ही. असं काय करता तुम्ही? प्रयत्न करतोय आम्ही रमाई होण्याचा. होऊ शकत नाही पण तिची मुलगी तर होऊ शकते मी, आणि त्या पद्धतीनं लोकांची सेवा करू शकतो. पुन्हा एकदा तुम्ही इथे या लग्नाला मला बोलवता, पुढच्या वेळेला काहीतरी असं करा, असं आपण ना खरंच लग्न करूया इकडे. आणि छान आहे ना असं नटून सजून असं काय म्हणतात ते शालू बिलू घालून आम्ही येऊ आणि अगदी तो फील घेऊ लग्नाचा. हो की नाही? आणि पुन्हा एकदा तुमच्यातली एक असल्यासारखी, मी कोणी आमदार नाही, कोणी नाही आहे, साधी 5 वर्षासाठी निवडून आलेली बाई आहे, पण मी तुमची साधी बहीण आहे. कोणाची वहिनी आहे, कोणाची आजी आहे, कोणाची मावशी आहे. त्यामुळे मला जरा लवकर जायला लागते. आणि भाऊ, तुम्हाला मी पुढच्या वर्षी पहिल्यांदा बोलवीन आणि त्याच्या बसून आहे ना मी तुम्हाला बोलवीन. 5 वर्ष झाली आता, बोला. धन्यवाद. जय भीम.